श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 30 दिवसात आयुष्याला कलाटणी देणाऱ्या 10 सुंदर सवयी. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आयुष्य फक्त 30 दिवसात पूर्णपणे बदलू शकता, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण जर तुम्ही फक्त 8 ते 10 मिनिटे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत थांबलात तर नक्कीच विश्वास बसेल. कारण काही अनुभवातून मी 8 ते 10 अशा सवयी आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या आहे, ज्या कोणत्याही माणसाने जर पाळल्या तर फक्त 30 दिवसात त्याच्या आयुष्यात सकारात्मक आणि जबरदस्त बदल नक्कीच घडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट किंवा केवळ माहिती म्हणून बघू नका, तर एक नवीन बदल घडवण्यासाठी टर्निंग पॉईंट म्हणून नक्की बघा. मित्रांनो, तुमच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक विचार घडेल, सकारात्मक बदल घडेल. त्यातील नंबर 1 सवय ती म्हणजे पहाटे 5 वाजता उठणे. मित्रांनो, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे लवकर उठणे. पहाटे 5 वाजता उठणं ही एक फक्त चांगली सवय नसून ती एक जीवनशैली आहे, जी तुम्हाला बाकी सर्वांपेक्षा 10 पावलं पुढे नेऊ शकते. पहाटे 5 वाजता उठणं म्हणजे फक्त वेळेचे व्यवस्थापन नव्हे, ते तुमच्या आयुष्य बदलण्याचं शस्त्र आहे. आयुष्यात सगळे लोक तेच 24 तास वापरतात, पण जो दिवसाची सुरुवात लवकर करतो तो जास्त तास जगतो, शिकतो आणि जिंकतो सुद्धा. कारण पहाटेचा 1 तास संध्याकाळच्या 3 तासांपेक्षा जास्त मौल्यवान ठरतो. 2. दररोज 10 मिनिटे लिखाण करा. मित्रांनो, मनातील गोंधळलेल्या विचारांची गर्दी जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ती मार्गदर्शक बनते. मनुष्याच्या मनात हजारो विचार सतत चालू असतात. चिंता, भीती, स्वप्न, अपेक्षा हे सगळं जर मनातच राहिलं तर मन थकून जाणार नाही का? जर ते लिहून काढलं तर मन हलकं होतं आणि त्या विचारांना दिशा मिळते. आपल्या मनातील विचार कागदावर उतरवणे याला म्हणतात जर्नलिंग. जीवनामध्ये जर्नलिंग का करावं? जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला कळतं खरं काय आहे आणि फक्त भावना काय आहेत. लिखाणामुळे स्वतःशी संवाद साधला जातो. मनातील भीती किंवा नकारात्मकता विचारांना समोर आणून त्यावर उपाय शोधता येतो. जर्नलिंग केल्याने मन शांतता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि स्वतःला सुधारता येतं. नंबर 3. दररोज 10 पानांचे वाचन करा. मित्रांनो, वाचन करणं हा मेंदूचा व्यायाम आहे. जितकं जास्त वाचन कराल तितकं जास्त विचारशील, आत्मविश्वासी आणि यशस्वी व्हाल. वॉरन बफेट म्हणतात, पुस्तक म्हणजे जणू सर्व यशस्वी लोकांची गुरुकिल्लीच आहे. वाचनामुळे नवीन कल्पना, दृष्टिकोन मिळतो, ज्ञान वाढतं, विचार करण्याची शैली सुधारते, शब्दसंपदा आणि संवाद कौशल्य वाढतं. नंबर 4. रोज 30 मिनिटे व्यायाम करा. तुमचं शरीर म्हणजे तुमच्या आयुष्याचं वाहन आहे. ते सदृढ नसेल तर कुठलीही मोठी स्वप्न पूर्ण करता येणार आहेत का? कदाचित नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो, पण हेच शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. दररोज 30 मिनिटे व्यायाम म्हणजे तुमच्या शरीरात आणि मनात नवा प्राण फुंकणं होय. शरीर बळकट असेल तर तो कोणतीही कठीण परिस्थिती पार करणं सहज शक्य असतं. नंबर 5. ध्यान किंवा प्राणायाम. आजच्या काळात सर्वात जास्त त्रास होतो तणावाचा, चिंता, गोंधळ आणि रागाचा. हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण असावं आणि हे मिळतं ध्यान आणि प्राणायामातून. बाहेरील जगामध्ये जर शांतता हवी असेल तर मित्रांनो, आधी मनशांती मिळवावी लागते आणि त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे सर्वोत्तम मार्ग आहेत. प्राण म्हणजे जीवनशक्ती, आयाम म्हणजे नियंत्रण. श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावरही नियंत्रण मिळतं. शरीरावर नियंत्रण साधणं म्हणजे आरोग्य आणि मनावर नियंत्रण साधणं म्हणजे आनंद. जर तुम्हाला आरोग्य आणि आनंदी राहायचं असेल तर प्राणायाम आणि ध्यान करणं महत्त्वाचं आहे. ध्यान आणि प्राणायाम म्हणजे तुमचं आंतरिक बळ वाढवण्याचे साधन आहे. शरीर जरी मजबूत असेल आणि मन दुर्बल असेल तर यश नाही. मन आणि श्वासावर नियंत्रण मिळवले की जग जिंकणं अतिशय सोपं होतं. नंबर 6. दररोज 2-3 लिटर पाणी प्या. पाणी म्हणजे जीवनशक्ती. शरीरातल्या प्रत्येक पेशीला, अवयवाला, कार्यप्रणालीला ते आवश्यक आहे. आपण जर पुरेसे पाणीच प्यायलो नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यातील एक म्हणजे थकवा येतो.
दुसरा, डोकेदुखी वाढते, पचनक्रिया बिघडते, त्वचेचे तेज कमी होतं, मन अस्वस्थ होतं, एकाग्रता कमी होते. दररोज पाणी पिण्याचे काय फायदे आहेत तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का? मित्रांनो, पाणी पिल्यामुळे भरपूर फायदे होतात. त्यातील एक म्हणजे शरीर डिटॉक्स होतं, विषारी घटक बाहेर टाकले जातात, त्वचा तजेलदार होते, वजन कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, मेंदूला ऊर्जा मिळते, सांधे लवचिक राहतात, मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राहतं, मेंदू शांत राहतो. नंबर 7, ती सवय आहे ती म्हणजे खर्चाचा लेखाजोखा ठेवा. आपण किती कमावतो यापेक्षा किती वाचवतो आणि कशावर खर्च करतो हे महत्त्वाचं असतं. बहुतेक लोक म्हणतात कुठे गेले पैसे कळलंच नाही. खरं तर त्यांनी आपला खर्च ट्रॅक केलेला नसतो. जे मोजलं जातं ते सुधारलं जातं असं म्हणतात. जर तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद ठेवाल तर खर्चावर नियंत्रण येतं आणि बचत आपोआप वाढते. दररोज खर्चाचा लेखाजोखा ठेवून ही सवय आर्थिक शिस्त लावते. पैशांवरचा ताबा वाढतो, भविष्य सुरक्षित होतं आणि मोठ्या स्वप्नांची पूर्तता करता येते. नंबर 8, एक लक्ष्य ठरवा आणि त्यासाठी रोज 1 तास द्या. मित्रांनो, आज आपण अनेक गोष्टी शिकतो, पण अनेकदा कोणत्याही एका गोष्टीत प्रावीण्य मिळवत नाही, कारण स्पष्ट लक्ष ठेवलेलंच नसतं आणि रोज त्यासाठी वेळ देत नाही. यशस्वी लोकांच्या यशाचे एक रहस्य आहे, ते एक मोठं ध्येय ठरवतात आणि रोज त्यासाठी ठराविक वेळ देतात. मित्रांनो, रोज 1 तास ध्येयासाठी दिला तर वर्षभरात कमाल बदल होऊ शकतो. दिवसाला फक्त 1 तास म्हणजे एका वर्षाला सुमारे 365 तास एवढा वेळ कोणतीही कौशल्य, करिअर आणि नाती सुधारण्यासाठी पुरेसा आहे. नंबर 9, दर्जेदार लोकांशी संपर्क वाढावा. मित्रांनो, ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता त्यांचा तुमच्या आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम होत असतो. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मानसिक आणि आर्थिक वातावरण तयार करतात. जर तुम्ही सतत निगेटिव्ह तक्रारी करणाऱ्या किंवा आळशी लोकांच्या संपर्कात राहिलात, त्यांच्यासोबत राहिलात, तर तुमच्या विचारांची आणि सवयीतही तीच भावना भरेल. सिंहासोबत फिराल तर शिकण्याचं आणि जग जिंकण्याचं बळ येतं. अशा लोकांसोबत राहिलात तर स्वप्नसुद्धा मरण पावतील. तुमचं सर्कल म्हणजे तुमचं भविष्य आहे. दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवल्यास तुमच्या विचारसरणीला, कामाला आणि यशाला नवे पंख मिळतील. नंबर 10, शेवटची सवय. मित्रांनो, स्वतःला 30 दिवसासाठी चॅलेंज करा. मित्रांनो, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी 30 दिवस पुरेसे असतात. फक्त त्या दिवसात तुम्ही स्वतःवर किती काम करता हे ठरवतं तुम्ही कुठे पोहोचणार आहात. ही एक साधी पण प्रभावी संकल्पना आहे. एक चांगली सवय निवडा किंवा एक वाईट सवय सोडा आणि 30 दिवस सातत्याने त्यावर काम करा, त्यावर फोकस करा. 30 दिवस म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीची कसोटी आहे. ती पार केलीत तर तुमचं शरीर, मन आणि विचारसरणी तिन्ही बदलतील आणि तुम्ही बदललात की तुमचं जग बदलायला लागेल. तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची जबाबदारी कोणावर आहे? कोणालाही दोष न देता एकदा स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात करा आणि मग बघा, तुमच्या आयुष्यात सर्व सकारात्मक बदल घडून येतील. मित्रांनो, या 10 सवयी तुम्ही 30 दिवस सातत्याने पाळल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक, पॉझिटिव्ह, जबरदस्त बदल घडून येईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि असे सुंदर विचार ऐकण्यासाठी, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.